भगवद्गीतेत सांगितलं जातं की अनासक्तीने कर्म केलं पाहिजे. पण जर आपल्याला आपलं ध्येयच माहित नसेल तर आपण कसं करणार? आणि जर नाही, भगवद्गीतेनं असं म्हटलंच नाही. सगळी समस्या इथंच तर येते. तुमचं डिपार्टमेंट कोणतं आहे? मेकॅनिकल. मेकॅनिकल. कम्प्युटर सायन्सचं कोणी आहे का इथं? तुमच्या एखाद्या पुस्तकाचं नाव सांगा, ऑथरचं किंवा पुस्तकाचं. काय? मॉरिस मॅनो कम्प्युटर आर्किटेक्चर. मॉरिस मॅनो कम्प्युटर आर्किटेक्चर. तर मॉरिस मॅनोबद्दल काहीतरी सांगा. कुठे गेलात तुम्ही? मॉरिस मॅनोनं कम्प्युटर आर्किटेक्चरमध्ये जे लिहिले ना, तेच याचं उत्तर. इथं तुम्ही थक्क होता, कारण तुम्ही पुस्तक वाचलेलं नाही. नाही वाचलं ना? मग जे वाचलं नाही त्याबद्दल दावा कशाला करायचा? भगवद्गीतेचा तर आपण पार खेळ करून टाकला आहे. प्रत्येक माणसाला माहिती आहे की त्यात काय लिहिलंय. तर मग इथं सुद्धा कम्प्युटर आर्किटेक्चरमध्ये काय लिहिलंय हे माहिती असायला हवं. वाचली तर दोन्ही पुस्तकं नाहीत. मग न वाचता जेव्हा गीता माहितीये, तर मग न वाचता कम्प्युटर आर्किटेक्चर सुद्धा माहितीये. भगवद्गीता कर्मापेक्षा जास्त कर्त्याबद्दल बोलते. कर्त्याबद्दल. कारण कर्ता जर ठीक असेल तर कर्म आपोआप ठीक होईल. भगवद्गीता कर्माबद्दल बोलत नाहीये. कर्मामध्ये काय अनासक्ती ठेवणार? आसक्त. तर कोण असतं? कर्ता. जो कर्ता आहे ना, म्हणजे जो अहंकार आहे ना, तोच आसक्त होतो. कोणाशी अटॅच होतो? तो आपल्या विषयाशी पण अटॅच होतो. त्या विषयासोबत त्याचं जे नातं आहे त्याचा पुढे काय परिणाम होईल, त्यातून काय सुख मिळेल, त्याच्याशी सुद्धा अटॅच होतो. म्हणजे कर्माच्या फळाशी. अनासक्तीने कर्म करा. म्हणजे काय? कोणताही कर्म करा. आपण कृष्णाला थोडं गांभीर्याने घेऊया, थोडं तरी. अरे बाबा, ते देव वगैरे नंतर आहेत. ते आधी एक टॉप क्लास फिलॉसॉफर आहेत आणि त्यांना वाचावं लागेल. आपण फक्त पूजा करत बसलो. फक्त पूजाच करत राहिलो आणि दही, खडी साखर, खीर खात बसलो. हेच करत आलो आहोत ना आपण. वाचलंच नाही आपण त्यांना. वाचलंच नाही की त्यांना काय सांगायचंय. ज्यांना तुम्ही वाचलं नाही, ज्यांना तुम्ही ओळखत नाही, त्यांच्याबद्दल कोणताही दावा कसा करायचा? बोला. आणि असंही नाही की त्यांनी तुम्हाला पुस्तक दिलं नाही. जर कोणी तुम्हाला पुस्तक दिलं तर त्याला काय अपेक्षित असतं की तुम्ही त्याची पूजा करावी की ते वाचावं? जर भगवद्गीता आहे तर ती कशासाठी आहे? मग का नाही वाचली?